जय श्रीराम मित्रांनो. मित्रांनो, आजपासून मी वेट लॉसची सिरीज स्टार्ट करतोय. त्यामध्ये बेसिक पासून मी तुम्हाला सांगणार की वेट लॉस कसं करावं. तर सर्वात पहिला आजचा आपला जो विषय आहे तो वेट लॉस सुरू करण्या अगोदर काय करायला पाहिजे आणि तुमच्यामुळे काय चुका होत असतात की ज्याने वेट लॉस तुमचं होत नाही. मित्रांनो, सर्वजण जिम जॉईन करतात वेट लॉस करण्यासाठी किंवा भरपूर जण जिम जॉईन नाही करतात, घरीच होम वर्कआउट करतात, पण त्यांना रिझल्ट भेटत नाही का? तर मित्रांनो, डाएट आणि वर्कआउटनी नाही, तर तुम्ही असं काही ज्या चुका करतात ना ज्याने तुम्हाला प्रॉपर रिझल्ट भेटत नाही आणि त्यामुळे तुमचं वेट लॉस तिथं थांबून जात असतं आणि तुम्ही तिथूनच सोडून देत असतात. तर कुठल्या कुठल्या चुका तुम्ही करत असतात मित्रांनो? सर्वात पहिले तुम्ही तुमचं व्हाय ठरवा. का? म्हणजे तुम्ही वेट लॉस का करताय? आता तुम्ही सांगणार वेट लॉस आम्ही आमचं वजन कमी करण्यासाठी करतो. तसं नाही मित्रांनो, तुम्ही तुमचं वेट लॉस जे करता ते वजन कमी करण्यासाठी करता, मान्य आहे. पण त्यासोबत तुम्ही तुम्ही स्ट्रॉंग रिझल्ट ठेवा. म्हणजे तुम्ही तुमचं हेल्थ सुधारण्यासाठी, तुम्हाला बीपी डायबिटीज असेल ती चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी, तुमचं हेल्थ चांगलं स्ट्रॉंग राहण्यासाठी तुम्ही हे ठरवा. तेव्हा तुमचं वेट लॉस खरं होणार आहे. म्हणून तुमचा व्हाय ठरवा. हा त्याला पहिली चूक तुम्ही ठरवत नाही, ही तुम्ही ठरवायला पाहिजे. मित्रांनो, बघायला गेलं तर वेट लॉस पासून सुरू करण्या अगोदर आपल्याला या गोष्टी पूर्ण प्लॅनिंग तयार केली पाहिजे. तर तुमचा पहिलं व्हाय ठरवा. त्यानंतर दुसरा मित्रांनो, तुम्ही तुमचं किचन आहे ते क्लीन करा. म्हणजे आता तुम्ही सांगणार किचन क्लीन करा आणि याचा वेट लॉसशी काय संबंध? सर्वात पहिल्या तर मित्रांनो, आमच्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये सांगण्यात येतं की किचन क्लीन करा म्हणजे तुम्ही तुमच्या किचन मध्ये जे सॉफ्ट ड्रिंक, बेकरी प्रोडक्ट, खारी, टोस्ट, बर्गर ज्या गोष्टी असतील पूर्ण काढून टाका. त्यामध्ये त्याच्या जागी तुम्ही तुमच्या व्हेजिटेबल्स ठेवा, ज्याने तुम्हाला विटॅमिन्स वगैरे सर्व गोष्टी भेटेल. प्रोटीन ठेवा, त्यानंतर पनीर आहे, अंडे, नॉनव्हेज, ज्या गोष्टी तुम्हाला ज्याच्यातून तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं होणार आहे या गोष्टी तुम्ही ठेवा. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की तुम्ही तुमचं किचन क्लीन करा. म्हणजे बेकरी प्रोडक्ट सर्व काढून टाका, जे जंक फूड सर्व काढून टाका आणि तुमच्या त्यामध्ये तुमच्या शरीराला जे फायदेशीर गोष्टी त्या ठेवा. त्यानंतर मित्रांनो, तिसरं आहे, तुम्ही तुमचं जे बॉडी मेजरमेंट आहे ते प्रॉपरली घेऊन ठेवा. वेट लॉस सुरू करण्या अगोदर तुम्ही तुम्ही तुमचं बॉडी मेजरमेंट घेऊन ठेवा. म्हणजे पूर्णतः बॉडीचं मेजरमेंट घ्या, फोटो काढून घ्या, ते सर्व पद्धतशीर लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला काही दिवसांनी तुम्ही प्रॉपरली चेक करू शकणार. बॉडी मेजरमेंट जसं वेट लॉस सुरू केलं त्याच्या 1-1.5 महिन्यानंतर किंवा 20 दिवसानंतर, महिना 30 दिवसानंतर, 45 दिवसानंतर किंवा 60 दिवसानंतर तुम्ही ते प्रॉपरली चेक करा. म्हणजे तुम्हाला किती रिझल्ट आला हे तुम्हाला प्रॉपरली समजेल. त्यानंतर मित्रांनो, पुढचं रिझन आहे, रिअलिस्टिक गोल ठेवा. म्हणजे आता भरपूर जण युट्यूबवर असो, कुठेही असो, भरपूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असं असतात की 7 दिवसात 10 किलो कमी करा, 7 दिवसात 5 किलो कमी करा, 7 दिवसात 15 किलो, 7 दिवसात 20 किलो, 10 दिवसात 30 किलो वजन कमी करा. ह्या गोष्टी असतात, हे व्हिडिओ असतात. तर तुम्ही रिअलिस्टिक गोल ठेवा. ह्या गोष्टी का होत नाही 10 दिवसात, 7 दिवसात 10-20 किलो असं कमी होणार? मित्रांनो, रिअलिस्टिक गोल ठेवा. तुम्ही 3 महिन्यामध्ये 5 ते 8 किलो पर्यंत वजन कमी करा. म्हणजे तुमच्या शरीराला कुठलाही धोका नाही होणार, तुमच्या शरीरासाठी खूप प्रॉपरली राहणार. तर या गोष्टी तुम्ही ठेवा. त्यानंतर मित्रांनो, पुढचं जे महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही स्लीप ही चांगली ठेवा. तुम्ही जितकी प्रॉपरली स्लीप घेणार तो इतकं तुम्हाला बेटर रिझल्ट भेटणार आहे. म्हणून तुम्ही तुमची स्लीप प्रॉपर ठेवा. जितकी जास्त स्लीप झोप तितकं तुमचं फॅट लॉस हे लवकर होणार आहे, वेट लॉस हे लवकर होणार आहे. म्हणून स्लीप ही चांगली ठेवा, झोप ही चांगली ठेवा. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात शेवटचा महत्वाचा पॉईंट म्हणजे कन्सिस्टन्सी. मित्रांनो, 80% जर तुम्ही परफेक्ट असला ना तर 100% हे तुमचं परफेक्शन असतं, पण 100% हे तुमचं रिझल्ट भेटत असतं. म्हणून तुम्ही कधी करू नका, असं नका करू की माझ्याकडून पूर्णता होत नाहीये म्हणून मी सोडून देईल. जितकं होईल तितकं करा, 80% तरी ट्राय करा. तुमचं 100% परफेक्शन हे बरोबरच जाणार आहे. म्हणून तुम्हाला रिझल्ट हा 100% भेटणार आहे. म्हणून कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे, या गोष्टी ठेवा. तर मित्रांनो, आजचा आपला हाच विषय होता की वेट लॉस सुरू करण्या अगोदर काय काय आपण प्लॅन तयार केला पाहिजे. हा गोष्ट आहे मित्रांनो. सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो, एक प्रॉपर प्लॅन तयार करा. प्रॉपर त्यामध्ये डाएट कुठल्या पद्धतीने घेतला पाहिजे, वर्कआउट कुठला केला पाहिजे, त्यामध्ये कार्डिओ सोबत आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग किती केली पाहिजे, कार्डिओ किती मिनिटाचा केला पाहिजे, या गोष्टी ठेवत असतात. आपण 2-2 तास जिम करणं खूप गरजेचं आहे का नाही, का 45 मिनिटांमध्ये आपला वर्कआउट झाला पाहिजे. ह्या पुरा प्रॉपरली तुम्ही एक प्लॅनिंग करून वर्कआउट शेड्यूल असो, डाएट शेड्यूल प्रॉपरली तयार करा आणि त्यामध्ये कार्डिओ स्ट्रेंथ ट्रेनिंग सर्व टाका. म्हणजे तुमचं प्लॅन एकदम परफेक्शन मध्ये होणार आहे आणि 100% तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तर मित्रांनो, या गोष्टी तुम्ही 100% तयार करा. तर वेट लॉस सुरू करण्या अगोदर तुम्ही काय काय गोष्टी केल्या पाहिजे याबद्दल आजचा आपला व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजपासून आपली वेट लॉसची सिरीज स्टार्ट झालेली आहे. तर मित्रांनो, बेसिक पासून सुरुवात केलेली आहे, तर नक्की सपोर्ट करा. जय श्रीराम.